सीएम इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। व्हीपी चेस अकॅडमी यांच्या वतीनं आमदार चषक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्पर्धा नक्की कशा पद्धतीने पार पडल्या याविषयीची अधिक माहिती घेऊया। आमदार अण्णा बनसोडे आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा चिंचवडे लॉन्स चिंचवड येथे 4 फेब्रुवारी रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडली। व्हीपी चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेला 400हून अधिक खेळाडूंनी प्रतिसाद देऊन स्पर्धा यशस्वी केली। स्पर्धा 7, 9, 12, 15 या वयोगटात व खुल्या गटामध्ये खेळलेल्या या स्पर्धेस 75,000 रोख पारितोषिक व 40 करंडक प्रदान करण्यात आले। या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सेंट अँड्रूज प्रशालेचे प्राचार्य राजेश बनसोडे यांच्या हस्ते तर बक्षीस समारंभ पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विवेक भागवत, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी सहसचिव अनिल राणे, व्हीपी चेस अकॅडमीच्या संचालिका सौ वंदना पोद्दार, संचालक रवींद्र काळे, महेश मिस्त्री, व्यंकट चव्हाण सर आणि मान्यवर उपस्थित होते। आपण आता पिंपरी चिंचवड येथे आहोत। व्हीपी चेस अकॅडमी यांच्या वतीनं बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आता आपल्यासोबत वंदना पोद्दार मॅडम आहेत। आपण आज त्यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमाविषयी जाणून घेणार आहे। काय सांगाल मॅडम, आज ज्या स्पर्धा तुम्ही आयोजित केल्या होत्या कशा प्रकारे या स्पर्धा पार पडल्या? हॅलो, माझं नाव वंदना पोद्दार, मी व्हीपी चेस अकॅडमी रन करते। माझ्या 3 ठिकाणी ब्रांचेस आहेत, पिंपरी सौदागर, वारजे आणि शाहूनगर चिंचवड या ठिकाणी। आता या माझ्या स्पर्धा भरवण्याचा एवढाच उद्देश आहे की ही जी मुलं आहेत आता ही भावी काळाचे प्रज्ञानंद ग्रँड मास्टर होणार आहेत, त्यासाठी व्हावेत ह्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे मी। आणि त्यासाठी त्यांना चांगली चांगली बक्षिसं पण ठेवलेली आहेत। मला वाटतं 90,000ची बक्षीस आहेत, ट्रॉफीज आहेत। आणि अशा प्रकारे आम्ही हा आता आमदार अण्णा चषक घेतलेला आहे आणि याच्यातून नक्कीच ग्रँड मास्टर तयार व्हावेत अशी माझी शुभेच्छा आहे। आणि माझ्या कार्याचं जे काय आता मी जे काय शिकवते ते फक्त ऍज अ कोच म्हणून नाही, तर मी सामाजिक लेवलवरती पण काम करते। स्पेशल स्टुडंटना मी जाऊन फ्रीमध्ये शिकवते। अंध मुलं माझी स्टुडंट आहेत। आता आपली सेंट अँड्रूज या शाळेतली 60 मुलांनी सहभाग आहे, 60 मुलांचा। तर त्याच्यामध्ये आपल्या त्या शिक्षकांचं खूप योगदान आहे, त्या शाळेतल्या शिक्षकांचं, म्हणजे जे खेळाचे प्रशिक्षक आहेत त्यांचं खूप, आणि त्यांचे प्रिन्सिपल जे काय आहेत त्यांच्यामुळे हे शक्य झालंय। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात 60 मुलं येऊ शकले। तर त्या सेंट अँड्रूज स्कूलचं मी खरोखर म्हणजे कौतुकास्पद आहे हे सगळं, कारण बाकीच्या स्कूलमध्ये एवढे मुलं दिसून येत नाहीयेत। तर मला असं वाटतं की हा जो खेळ आहे तो अभ्यासाशी रिलेटेड आहे। ह्या खेळामुळे कॉन्सन्ट्रेशन, ग्रॅस्पिंग पॉवर, डिसिजन मेकिंग पॉवर ह्या सगळ्या मेंटल क्वालिटीज डेव्हलप होतात। म्हणून मला पालकांना अशी विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांनी चेसकडे वळावे, म्हणजे इनडोअर गेम म्हणून एक चेस हा निवडावा आणि आउटडोअर साठी तुम्ही कुठलाही बाकीचा गेम तुम्ही चॉईस करू शकता। असा हा बुद्धिबळाचा राजा समजणारा हा खेळ आहे चेस हा। साधारण किती विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि आता पारितोषिक वितरण सोहळा देखील पार पडला, काय सांगाल त्याविषयी? आता 400 मुलांचा सहभाग होता। नगर, त्याच्यानंतर आजूबाजूचे ठाणे, मुंबई या ठिकाणी पण मुलं आलेत। 450 मुलं जवळजवळ याच्यात पार्टिसिपेट झाले। आम्हाला एंट्री क्लोज करावी लागली आणि अतिशय सुंदर पद्धतीनं हा बक्षीस समारंभ सोहळा पार पडलेला आहे। या चेस स्पर्धांमध्ये राजेंद्र कोंडे सर यांनी देखील एक महत्त्वाची भूमिका बजावली। आता ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहे। काय सांगाल सर, याच्या चेस स्पर्धा तुम्ही नेहमीच भरवत असता आणि आजही या आगळ्या वेगळ्या स्पर्धा आज तुम्ही भरवल्यात, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, काय सांगाल याविषयी? आमदार अण्णा बनसोडे आमदार चषक ही स्पर्धा घेण्याचं गेल्या 3 महिन्यापासून आम्ही निश्चित केलं होतं आणि त्याची फलश्रुती म्हणजे आजची स्पर्धा ही आहे। या स्पर्धेसाठी आम्हाला आमदार साहेबांनी अतिशय मोलाचं सहकार्य या निमित्ताने केलं, त्यामुळे ही स्पर्धा आम्ही भरवू शकलो। दुसरी गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना ही पुणे जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये तळागाळापर्यंत काम करणारी ही अनेक वर्षापासूनची संघटना आहे आणि त्या संघटनेचं सचिवपद भूषवित असताना मला या अशा स्पर्धा भरवणं आणि त्यामध्ये अनेक गुणवान खेळाडूंना
त्यामध्ये खेळायला मिळणं, त्यामध्ये त्यांनी भाग घेणं, त्यांनी त्यांचं नैपुण्य दाखवणं, यामध्ये अतिशय रस आहे. आणि त्यामुळं ही अजून एक स्पर्धा चांगल्या पद्धतीनं ही पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड भागामध्ये झालेली, की ज्यामध्ये अतिशय चांगला चांगले संख्येने खेळाडू, म्हणजे 400च्या वर संख्येने खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 5 गटामध्ये ही स्पर्धा झाली, ज्यामध्ये 7 वर्षाखालील गट, 9 वर्षाखालील गट, 12, 15 आणि खुला गट अशा 5ही गटामध्ये अतिशय भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला पालकांनी आणि खेळाडूंनी दिला. त्यामुळे मी खरं तर सर्व पालकांचे आणि खेळाडूंचे सर्वप्रथम मी अभिनंदन आणि आभार त्यांचे व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने मी VP चेस अकॅडमीच्या संचालिका मान्य पोद्दार मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी आभार व्यक्त करेल की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा इथं भरवली. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेने संपूर्ण तांत्रिक सहकार्य या स्पर्धेला केलं होतं आणि आमदार साहेबांच्या सहकार्याने ही स्पर्धा या पिंपरी चिंचवडच्या आपल्या भागामध्ये झाल्या आहे. आणि या स्पर्धेमधून ज्यांना बक्षीस मिळणार आहेत किंवा ज्यांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्यातनं अनेक चांगले खेळाडू आपल्याला याच्या पुढच्या कालावधीमध्ये नक्की मिळतील अशी मला खात्री आहे. रवींद्र काळे हे सर आपल्या आत्ता सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल सर, आज या स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहे, आपण देखील इथे आहात, काय सांगाल या स्पर्धांविषयी? या स्पर्धेबद्दल बोलायचं म्हणलं तर ही स्पर्धा खास बुद्धिबळाचं लहान मुलांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये आकर्षण वाढवण्यासाठी केलेलं आहे. बुद्धिबळाचे अनेक फायदे आहेत, जसे त्यांची एकाग्रता वाढवणे, तसेच त्यांचा बौद्धिक विकास होणे, या गोष्टी आपण जाणलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. त्याच्यासाठीच जास्तीत जास्त मुलांनी आणि इतरांनी पार्टिसिपेट करून आपल्या स्वतःच्या क्वालिटीज वाढवाव्यात ही आमच्या VP चेस अकॅडमीची पहिल्यापासून प्राथमिक इच्छा आहे. आज पाहिलं तर तुम्ही एका शाळेतून 60 विद्यार्थी भाग घेत आहेत, म्हणजे हा अवेअरनेस खूप निर्माण झालेला आहे. आणि हा बुद्धिबळाच्या खेळातून आपली बौद्धिक विकास होत असेल तर प्रत्येक शाळेला माझं असं सांगणं आहे की प्रत्येक शाळेनं आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये बुद्धिबळाचा एक आठवड्यातून 1 तास तरी किमान ठेवावा आणि मुलांचा बौद्धिक विकास घडवावा, एवढी माझी प्राथमिक इच्छा आहे. मी मनापासून तुम्हा सर्वांचे अगदी आभार मानते, पालकांचे विशेष करून. कारण पालक बरोबर आले की आपोआप मुलं बरोबर येतात आणि पालकांची आता प्रत्येक गोष्टीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की पालकांनी खूप मेहनत घ्यावी लागते. मग ती शिक्षणाच्या बाबतीत असू दे, खेळाच्या बाबतीत असू दे. पालकांनी जर इंडिव्हिज्युअल लक्ष ठेवलं आपल्या पाल्यावर तर नक्कीच विद्यार्थी तो घडत असतो. पूर्वी कसं आई वडील लक्ष द्यायचे नाही, त्यामुळे खेळ कुठले खेळायचे कुठली नाही खेळायचे हे सुद्धा लक्षात यायचं नाही. परंतु आता तशी परिस्थिती नाहीये. आता पालक सुद्धा जागरूक झालेले आहेत आणि या पालक जागरूकतेमुळे आज इथे जवळपास 400 विद्यार्थ्यांचा सहभाग झालेला आहे. आणि खरंच मी असं सांगेन की बुद्धिबळ खेळायला बसल्यानंतर, टेबलवर बसल्यानंतर एकाग्रता ही पाहिजे असते. खरं तर माझा बुद्धिबळ हा खेळ नाहीये, मी कबड्डी प्लेअर आहे आणि त्यामुळे मला बुद्धिबळ मध्ये जास्त काही कळत नाही. पण शाहूनगर मध्ये आमच्या कार्यकारी राहतात आणि एक महिलेला सपोर्ट करायचा म्हणून मी म्हणलं नाही, आपल्याला 5 मिनिटं जायला पाहिजे आणि म्हणून मी इथे आलेली आहे. पण बुद्धिबळ हा एवढा मात्र नक्की आहे की ज्या वेळेला मुलं खेळतात त्या तासनतास ती बसत असतात आणि बसल्यानंतर ती एकाग्रतेने बसू शकतात. पालकांना म्हणावं लागत नाही की बस बस बस, आणि ती अभ्यास पण त्या दृष्टिकोनातून करतात. आणि म्हणजे बुद्धीचा जो विकास असेल किंवा आपला त्याचा अभ्यास करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जर मुलांनी वाढवायची असेल तर या बुद्धिबळ खेळामध्ये नक्कीच यायला पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण मी आधीच सांगितलं होतं की मुलांना आता घरी जायची गडबड आहे, पालकांचे वेळ सुद्धा घरी जाण्यासाठी आहेत. मी मनापासून सगळ्या स्पर्धकांचं ज्यांचे नंबर आले त्यांचे सुद्धा नसतील आले तर पुढच्या वर्षी आपण चांगलं शिकून आलं पाहिजे आणि परत मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आयोजक आहे सर्व सहकारी या सगळ्यांचं मनापासून तुम्हाला हार्दिक हार्दिक त्यांच्या वतीने मला आता आणणं नसेल नाही एखाद्या सुधारणार आले असतील आणि शाळांनी पण खरं तर जसे आयोजक सर आले 7 मुलं निघाले पिंपरी चिंचवडमध्ये सगळीकडे सुरू करावं. सगळ्याच म्हणजे पिंपरी चिंचवड आता राज्यातून म्हणजे राज्यस्तरीय खेळ आहे, ऑलिम्पिकला आहे, तर सगळ्या शाळांनी किंवा गव्हर्नमेंटने सुद्धा स्कूलमध्ये हा खेळ हे केला पाहिजे, प्रोत्साहित केला पाहिजे की हा खेळ खेळा. त्याच्यामधून
मला वाटतं खूप पालकांना इथे माहिती असेल की 10वीला सुद्धा तुमच्या मुलांनी जर चांगले प्रगती केली तर ह्याच्यामध्ये 5% मार्क मिळतात. त्यामुळे तुम्ही पालकांनी चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. बेस्ट ऑफ लक. काय सांगाल सर, या ज्या स्पर्धा झाल्या यामध्ये तुम्ही पंच म्हणून काम पाहिले, कशा पद्धतीने तुम्हाला हे टफ गेले ह्या मुलांना हे करताना? सो माझं नाव चिन्मय नाईक, मी या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून काम करतोय. या स्पर्धेला जवळपास 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्याच्या 6 वर्षापासून 70 वर्षापर्यंतच्या व्यक्तींनी सहभाग घेतला. स्पर्धा ही अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पडलेली आहे. आम्हाला अशा स्पर्धांसाठी प्लेयर्सनी आणि पालकांनी नेहमी सपोर्ट करावा ही रिक्वेस्ट आहे. आणि मला चेसमध्ये किंवा स्पर्धेसाठी राजेंद्र कोंडे सर म्हणून आहेत, पुणे जिल्हा चेस संघटना चेस सचिव होते. त्यांनी मला बोलवलं होतं. मी आलो, मी काम केलं. मला ह्या स्पर्धेचा एक्सपिरियन्स हा खूप चांगला आहे माझा आणि मी इथून पुढे पण त्यांच्या स्पर्धांना येऊ इच्छितो. काय सांगाल सर, आज ज्या बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या साधारण किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे? आज जवळजवळ 350 ते 400 मुलं इथं हजर आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे. आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या पण या स्पर्धामध्ये जो प्रतिसाद आज दिसून येतोय तो प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आणि मुलांचं जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल डिसिजन मेकिंग पॉवर, ज्यावेळेस आपण चेस खेळतो त्यावेळेस मेंटल जे आहे, तुम्ही स्वतःचं डिसिजन घेऊन तुम्ही प्रत्येक एक टप्प्याटप्प्याने पुढे जात असता. तर अनेक मुलांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि हा जो गेम आहे हा आज आपल्या देशामध्ये अनेक खेळाडू जे आहेत चेसचे तयार झालेले आहेत. जगामध्ये नाव आहे आपल्या बुद्धिबळाच्या या खेळामध्ये. आणि माझी शाळा जी आहे सेंट अँड्रूज हायस्कूल, आमच्या शाळेचे प्रिन्सिपल फादर राजेश बनसोडे यांनी मुलांना इतका प्रोत्साहन दिला की आज जवळजवळ 150 मुलं यायला तयार होते. पण आज काही कारणामुळे ते फक्त 60 ते 80 मुलं आज इथं प्रतिसाद देत आहेत आणि चांगला त्यांचा रिझल्ट आहे आणि जास्तीत जास्त बक्षीस मुलं मिळवणार हे मला खात्री आहे. आणि अशीच स्पर्धा पुढे सुद्धा ऑर्गनायझरने परत करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि सर्वप्रथम आज जे आमदार चषक हे जे स्पर्धा भरवल्या गेल्या त्यामध्ये सहभाग पोद्दार मॅडम जे आहेत, वंदना मॅडम, त्यांचं मी आभार मानतो. आणि अशा मुलांना जे आहे जी संधी मिळत आहे अशी संधी पुढे मिळत राहावी ही माझी अपेक्षा आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू मॅडम. काय सांगाल सर, आज तुम्ही या स्पर्धांमध्ये सहभागी झालाय, तुम्ही नगरवरून आलेला आहात आणि या स्पर्धांमध्ये सहभागी झालाय, कसं वाटतंय? काय सांगा? अतिशय छान वाटतंय की मी नगरवरून आलो. अतिशय छान आणि एकदम सुंदर असं माहोल आहे स्पर्धेचं. खूप नामवंत खेळाडू आलेलं आहे. PDCA या पुन्हा बुद्धिबळ संघटनेचं तांत्रिक सहकार्य असल्यामुळे आनंद वाटतो. त्यामुळे त्यांचं जिथे जिथे सहकार्य असतं त्या स्पर्धेला मी आवर्जून उपस्थित राहत असतो आणि यायलाही आनंद वाटतो. आणि त्या PDCAचे जे राजेंद्र कोंडे साहेब आहेत त्यांचं ग्रामीण भागामध्ये चेस वाढवण्यासाठी या स्पर्धांचा जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे तो अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात देखील अशा स्पर्धा व्हाव्यात आणि त्यासाठी आम्ही यावं असं आम्हाला नेहमी वाटतं. माझं नाव विराट बालाजी कदम आहे. मला ही टुर्नामेंट खूप आवडली. मी आजपासून ह्याच्या टुर्नामेंट मध्ये रोज येणार. मला वंदना मॅम शिकवतात. वंदना मॅम खूप छान शिकवतात आणि स्टार पण देतात. थैंक यू. नमस्ते, मेरा नाम है गौरव बाकलीवाल. आई वॉज द टॉप सीड इन दिस टूर्नामेंट और VP चेस एकेडमी और राजेंद्र कोंडे सर ने बहुत ही बढ़िया ऑर्गेनाइज कराया है. बहुत बढ़िया प्लेइंग कंडीशंस थे. AC हॉल है और आप देख सकते हैं 400 जने इस टूर्नामेंट में खेले, अलग अलग एज ग्रुप में, अंडर 7 and 11 ओपन. एंड बहुत ही बढ़िया टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया और मैं बहुत अच्छा फील कर रहा हूँ. एंड आई हैव बिकम द चैंपियन ऑफ द टूर्नामेंट आफ्टर many months. टॉप सीड तो कई बार होता हूँ मैं, पुरानी जो अच्छी रेटिंग आई हुई है, लेकिन अब जाके फर्स्ट आया हूँ. बहुत अच्छा लग रहा है मुझे. ट्रॉफी भी बहुत अच्छी मिल गई है, बड़ी सारी ट्रॉफी है. इट्स अ ग्रेट टूर्नामेंट. आई हैव एंजॉयड प्लेइंग दिस टूर्नामेंट. चेस तो सर मैं बचपन से खेल रहा हूँ. एक्चुअली आई वाज राजस्थान में, जयपुर का बॉर्न एंड ब्रॉट अप हूँ. तो जब मैं बहुत छोटा था आई वाज राजस्थान स्टेट चेस चैंपियन फॉर 7-8 कंसेक्यूटिव ईयर्स. और मैं नेशनल 50-60 बार 100 बार नेशनल खेला हूँ. तो अभिजीत कुंटे और ये जो है ये मेरे चाइल्डहुड फ्रेंड्स हैं, बचपन के दोस्त हैं. RB रमेश, अभिजीत कुंटे, श्रीराम झा वगैरह.
तो उसके बाद में पढ़ाई में चला गया। सब लोग, काफी लोग मेरे बारे में पुराने से जानते हैं, और अब हॉबी रह गई है। अब मैं ऑनलाइन चेस कोचिंग भी करता हूँ थोड़ी बहुत ऑनलाइन, एंड चेस यहाँ वीकेंड्स पे टाइम निकाल के पुणे में आई ट्राई टू प्ले द लोकल टूर्नामेंट्स। I participated in VP Chess Academy and Rajendra Konde sir's chess tournament. It was a really well organized tournament and I came first in the under 15 category. So after playing chess, I feel really fun because I love to play chess. I love the thrill and the pressure that comes when the time gets low on the clock. Also, chess should be played because it increases our learning capacity in studies and helps us to memorize stuff better. It also increases the capabilities of our mind. So yeah, it was a really well organized tournament and I hope to win other tournaments organized by them. Thank you. माझं नाव शौर्य सोनवणे. मी अंडर 7 मध्ये फर्स्ट आलो आणि चेस मी 2 वर्षापासून खेळते. थँक्यू. खूप छान वाटतं मला चेस खेळून. वीर पाटीलसोबत शेवटचा राऊंड खेळ. मी चेकपट फक्त क्वीन आणि किंगने केलं. त्याच्याकडे 5 पॉइंट्स, त्याच्याकडे 5 पॉइंट, माझ्याकडे पण 5-4 पॉइंट्स होते आणि क्वीनने मी चेकमेट केलं. माझं नाव राघव आहे आणि मी अंडर 9 मध्ये फर्स्ट आलोय. मी राजेश कॅसलच्या अकॅडमी शिकतो आणि ही टुर्नामेंट राजेंद्र कोंडेने खूप छान केली. मला इथून खेळून खूप आवडलं. मी एक राऊंड मध्ये म्हणजे विहान शाह सोबत मी त्याचे पॉन दिले D4चं आणि मग त्याचे जे पॉन हँगिंग झाले ना त्याच्यानंतर ते पॉन सगळे हँगिंग झाले आणि मग मी जिंकलो त्यानंतर तो गेम. Hello everyone, my name is Yug Vishal Baradia. I came first in under 12. I love this tournament because it was well organized and I got an opportunity to play against high rated players and I learned how to win against them. I thank Rajendra Konde and VP Chess Academy to organize such a beautiful tournament. Thank you. माझं नाव वीर विशाल लोढा. मी आळंदी पासून. मी आज अंडर 15 कॅटेगरी मध्ये खेळत होतो. ही टुर्नामेंट खूप छान ऑर्गनाइज केली आहे वंदना पोद्दार मॅम आणि राजेंद्र कोंडे सर. ही टुर्नामेंट VP चेस अकॅडमीची आहे. ही टुर्नामेंट मला खेळून एकदम भारी वाटलं आणि ह्या टुर्नामेंट मध्ये मला खूप काही शिकायला पण भेटलं. मला चेस आवडतं कारण की एक ती चांगली गेम आहे आणि त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मी ज्या गेम्स जिंकलोय त्या मोस्टली मी डायको पियानो ओपनिंग मी केली आहे आणि त्याच्यात मला सक्सेस पण भेटलाय आणि थँक्यू टू वंदना मॅम, त्यांनी एवढी चांगली ऑर्गनाइज केली आणि राजेंद्र कोंडे सरांना. मी रामेश्वरी ठाकरे. मी एक पॅरेंट आहे. अकोट येथील सेंट अँड्रू हायस्कूल राजेश बनसोडे यांची जी स्कूल आहे त्यांच्याकडून माझा मुलगा शंकर ठाकरे आणि बरीचशी मुलं ह्या चेस अकॅडमी चेस टुर्नामेंटला आलेली आहे. VP चेस अकॅडमी आणि राजेश कोंडे सरांचे धन्यवाद करते की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या मुलांचा उत्साह इतका वाढला आहे आणि चेस खेळल्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये खूप वाढ होते. त्यामुळे असं वारंवार यांनी असं करावं आणि जे काही यांनी आज इथे उपक्रम आयोजित केला आहे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि तुम्ही जे केलं त्याच्यावरती मी वतीने सगळ्या पॅरेंट्सच्या वतीने मी धन्यवाद मानते. थँक्यू. हॅलो, माझं नाव अर्णव वाईकर आहे. मी विद्यार हायस्कूल मध्ये पढ़तो आणि मला खूप आज म्हणजे आय एम फीलिंग व्हेरी हॅपी टुडे टू अटेंड दिस टूर्नामेंट. Thank you VP Chess Academy and Rajendra sir for making this tournament and thank you Vandana ma'am for teaching me. मी श्लोक सोनवणे. वंदना पोद्दार मॅडमचा एक मुलगा जो चेस शिकायला आलाय. चेस हा एक असा गेम आहे ज्याच्यामध्ये मुलांची बुद्धिमत्ता वाढते आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स पण वाढते. माझं नाव हर्षवर्धन राजेश ओझा.
अंडर 12 कोंडे सरांमुळे मी आज ही टुर्नामेंट खेळत आहे. कोंडे सरांची टुर्नामेंट मला खूप आवडते.